आता हे तुला लक्षात नाही आलं की मी ब्लॉग बनवते, तू जे बोलली ते कट करायचं काम माझ्या तू जेवढं बोलली मला मी तेवढंच ठेवणार, बाकी सगळं कट करणार. ही वेलकम बॅक टू द चॅनल आणि गुड मॉर्निंग. बाहेर मस्त आता उजेड झाला आहे आणि वाजत आहेत सकाळचे 6:30. सो आता पटकनावरून 7:30पर्यंत मला आवरायचं आहे, कारण की आज आमचं आहे एका शॉर्ट फिल्मचं शूट. सो आम्हाला तिकडे जायचं आहे आणि ते शूट आहे साधारणपणे इथून 15 ते 20 किलोमीटर, जास्तच असेल 15 ते 20 किलोमीटर अंतरावरती, म्हणजे लोणावळा आणि तळेगावच्या मध्ये एक डॅम आहे. सो त्या डॅमच्या तिकडे आम्हाला जाऊन ते शूट करायचं आहे आणि बाहेर पावसाचं वातावरण दिसतं आहे, त्यामुळे थोडंसं भीती वाटते की शूटमध्ये पाऊस वगैरे पडला तर अवघड होणार आहे. सो बघूयात, कारण की एक आर्टिस्ट आमची फारच जास्त लांब राहते. सो त्याच गोष्टीचं आम्हाला थोडंसं जास्त टेन्शन आहे, बिकॉज ऑफ सकाळपासून कंटिन्यू पाऊस चालू आहे. मग ती एवढ्या लांबून कात्रजवरून इथे येणार आहे आणि मग इथून पुढे आम्ही शूटसाठी जाणार आहोत. सो त्यासाठी आमचा तोच विचार आहे की जेवढं आम्ही लवकर पोहोचतो तिथे, सो तेवढं पटकन शूट करता येईल, कारण की जेव्हा जेव्हा पाऊस थांबेल तेव्हा आम्हाला शूट करायचं आहे असं आमच्या डोक्यात आहे. कारण की शूट जास्त मोठं नाही आहे, शॉर्ट फिल्मचं शूट आहे, त्याच्यामुळे एका दिवसात कंप्लीट व्हायला हवं आहे आणि दुसऱ्या दिवशी त्याचं वेगळं शेड्यूल असणार आहे. पण पावसामुळे अजिबात काही सांगता येत नाही आहे, कारण की पावसाने अचानकच, म्हणजे साधारणपणे 2-3 दिवस झाले अजिबातच पाऊस नव्हता. साधारणपणे आम्ही विचार केला की पाऊस नाही आहे, काही नाही आहे, तर मस्त शूट करून घेता येईल. पण जसं आम्ही शेड्यूल प्लॅन केलं, सगळ्या आर्टिस्टला तारखा दिल्या, त्याच्यानंतर पाऊस चालू झाला आहे आणि तो थांबतच नाही. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त टेन्शन आम्हाला याच गोष्टीचं आहे की जर जास्त पाऊस आला तर शूट कसं करायचं, कारण की बाहेर बघा पूर्ण पावसाचं वातावरण झालं, इकडे पूर्ण पावसाचं वातावरण झालं. सो त्याच गोष्टीची थोडीशी भीती आहे, पाऊस पडून. चला आवरूयात आणि आपण डायरेक्ट निघूयात. जर पाऊस असेल तर डायरेक्ट सेट होतो. पावसात शूट करायला होतं, पण एवढा जोरात पाऊस होतो, खतरनाक पाऊस पडला आहे. हळूच रे, हळूच. त्यामुळे एवढ्या पावसात आम्ही सगळे रिटर्न चाललो. होय, वा काय क्लायमेट झालाय मोबाईलमध्ये. ते रॉ बघायची सवय लागली त्याच्यामुळे झालं. मस्त आम्ही आता एका शॉर्ट फिल्मचं शूट करायला आलो होतं आणि मस्त आता एका शॉर्ट फिल्मचं शूट कंप्लीट केलं आहे आम्ही. आणि ते गावापासून खरंच खूप लांब होतं लोकेशन, त्यामुळे काय बोलली हा ना, उसी का पैसा गाईज आमच्यामध्ये हा ओमकार कुलकर्णी सारखा ब्लॉग बनवत असतो, पण मला अजिबात त्याचे ब्लॉग आवडत नाही. कारण आता आमची किती टाईम झालेला आहे, आम्ही सकाळी 11:30 वाजता आलोय, आता वाजले 7, अजून आमचं शूट संपलेलं नाहीये. पावसाचं वातावरण झालंय, माणसं आजारी तरी काम करतात, ह्याला ब्लॉग बनवायचं. आता हे तुला लक्षात नाही आलं की मी ब्लॉग बनवते, तू जे बोलली ते कट करायचं काम माझ्या तू जेवढं बोलली मला मी तेवढंच ठेवणार, बाकी सगळं कट करणार. ही आमच्या शॉर्ट फिल्मची हिरोईन आहे, ही आमच्या शॉर्ट फिल्मची येडी आहे, ही आमच्या शॉर्ट फिल्मची DOP आहे, हे आमचे आधारस्तंभ आहेत, हे त्यांचे आधारस्तंभ आहेत. असं चला ॲक्शन. आदित्य, तुला आठवत आहे का आपली पहिली भेट इथेच झाली होती? तुला काहीच बोलायचं नाही आहे का? काय बोलणार, सगळं तर तू स्वतःच बोललीस ना. अरे त्यासाठी तर मी इथे बोलवलं ना तुला. हो का, सई तुला आठवतं की ते दिवस किती छान होते ना, असं वाटत होतं ते दिवस अजूनही संपवले.